पहिल्या षटक हाताळण्यासाठी रेडी होत आहेत. खोलवा टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करायचा होता, बॅटच्या खालच्या टोकाला लागलाय. आणि ही स्पर्धा तशी आहे, म्हणजे जसा मी 2021चा उल्लेख केला की रुद्र 11ने ही स्पर्धा जिंकली. 2022ला तृष्णा 11 मालाड या संघाने जिंकले होते. ते गेल्या वर्षी MCC विरार, आज आहे MCC विरार. काही खेळाडू कालच्या दिवसामध्ये ते खेळले, विजय घाणेकर आणि त्यांचा संघ. त्याच्यामुळे ही जी रेस आहे ना ती रेस कायम आहे. ते आता क्वालिफायर रेसमध्ये कोण गतविजेते आहेत, कोण गत उपविजेते आहेत याची चर्चा केली जाईल. कारण आता 6वा दिवस आहे आजचा या स्पर्धेचा. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कट करायचा होता डॉट बॉलनं. इथून रुद्र 11 साठी तर डॉट बॉल महत्वाचे आहेत, पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे विकेट. तर दुसऱ्या बाजूला गावदेवी सोबारे एक काम तुमच्या गोलंदाजाने केलेलं आहे. प्रतिस्पर्ध्याला कमी धावसंख्येवर तर रोखलेला आहे, पण आता त्याच्यावरती थोडासा कामगिरीला साजेशी कामगिरी फलंदाजाला करायची आहे. त्याच्यामुळे एक पार्ट संपलाय, दुसरा पार्ट बाकी आहे. आणि त्या दुसऱ्या पार्टमध्ये कशी फलंदाजी होते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू थोडा बॅकफुटला गेला, ड्राईव्ह करायचा होता. कव्हर पॉईंटला फील्ड केला गेला या चेंडूला. कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा डाव्या बाजूला गेला, एक धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि जसा हाय स्कोरिंग गेम पाहिलाय काल 48चा सामना पाठलाग होतोय की काय असं वाटत होते. 22 धावा डिफेंडही झाल्यात कालच्या दिवसामध्ये. त्याच्यामुळे या 20 धावा आहेत ना या धावाही निर्णायक ठरते. पहिलं षटक कसं येते याच्यावरती बरंचसं डिपेंड आहे. इथे आलेल्या 6-7 धावा गावदेवी सोबारेसाठी एक चांगला स्टार्ट देऊन जातील. तर इथे हाताळलेलं पहिलं षटक 2 ते 3 धावांचं, 2 ते 3 धावांचं, एक विकेटचं ते झेल सुटलाय. डायरेक्ट हिट झालाय. आणि डायरेक्ट हिट नेहमीच टेन्शनवाला बात असतो. टेन्शन बघूया वाढलंय आता, टिक वाढलंय थोडी घड्याळामध्ये. थोडी टिकटिक वाढलेली असताना आपण फक्त पुढचा मॅच जो होतोय निधी 11 आणि महाराष्ट्र बॉईज या दोन संघादरम्यान पुढचा सामना होणार आहे. पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्यामुळे आता पाहूया काय झालंय, काय घडलंय. सर्वांच्या नजरा आहेत. ज्यावेळेला हिट झालाय चेंडू त्यावेळेला बॅट कुठे आहे. चेंडू बघा आपण पाहू शकता स्क्रीनवरती. आता चेंडू ज्यावेळेला आला यष्ट्याना लागला त्यावेळेला बॅट डिसिजन येणार आहे. बॅट कुठे आहे. इट्स OUT, आउटचा इशारा. बॅट जस्ट त्या रेषेच्या मागे राहिले, याचा अर्थ आउट झाल्यात, बाद झाल्यात फलंदाज. सरळ यष्ट्यांवरती आधारला आहे आणि क्लिअर आहे. म्हणजे स्क्रीनवरती सुद्धा पाहिलं गेलं एकदम मितेश होते आणि मितेश थोडेसे तेजही होते, त्याच्यामुळे त्यांचा थ्रो सरळ यष्ट्यांवरती. पुन्हा एकदा आपण पाहूया काय घडलं या चेंडूवरती. जो विकेट पाहिजे होता तो विकेट, दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेला. रोशन प्रशांत होते दोघे आणि त्यावेळेला गडी बाद झालाय. जसं आपण पुन्हा एकदा पाहूया फटका खेळल्यानंतर काय घडलं होतं या चेंडूवरती. एक धाव महत्वाची, तसा एक विकेटचा खेळही महत्व. लो स्कोरिंग गेम आहे. बघा काय घडलं होतं. ज्यावेळेला चेंडू यष्ट्यांवरती आढळलाय क्लिअर दिसते. ज्यावेळेला चेंडूवरती ब्लेड्स डिस्ट्रॉय झाल्या, बॅट बरोबर त्या क्रीजच्या मागे. याच्यामुळे जसा डीबीएनचा लौकिक आहे, पूर्ण चित्र क्लिअर. दूध का दूध पाणी का पाणी और सामने आ गई सच्ची कहाणी. तसं आहे. डायरेक्ट हिट झालाय. आणि जहीरभाई जसं मी म्हटलं होतं डायरेक्ट हिट नेहमी टेन्शन वाढवतो आणि तो टेन्शन वाढवला होता. मितेचा डायरेक्ट हिट या मॅच मध्ये परत त्याची संधी निर्माण करेल का. या एकाच धक्क्यातनं सावरण्याचा प्रयत्न सोबारेचा संघ जो नवदुर्गा करतोय. नवदुर्गा सोबारेचा संघ खेळतोय. पुन्हा एकदा खेळलाय चेंडू. मितेश आज आहे झेल सुटलाय. इतकं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही अगोदर केलं, अपेक्षा वाढली होती आणि हा रेग्युलेशन कॅच होता. बघा क्रिकेटचा खेळ कसा आहे, एकदा तुम्हाला शिखरावरती घेऊन जातो आणि त्या शिखरावरनं खाली पण ढकलतो, असा क्रिकेटचा खेळ आहे. म्हणून शिखरावरती पोहोचणं कदाचित सोपं असतं, पण त्या निमुळत्या सुळक्यावरती शिखरावरती टिकून राहणं फार कठीण असतं. आयुष्य पण असंच आहे.
आयुष्य देखील याला काही दुसरा नाव नाही, असंच आहे. चढ उतारवाला खेळ आहे. एकदा चढ पाहिला, एकदा उतार पाहिलाय. 2 धावा धावफलकावरती 5. वाईट बॉल. आता त्या चढ उताराचा परिणाम गोलंदाजावरती झालाय. तो झेल सुटलाय, पण जो मनोवैदिक दबाव आहे ना तो मात्र ते आलाय. आणि आज ही भारत आणि ऑस्ट्रेलिया यामध्ये टेस्ट मॅच जो चालू आहे, तिसरा दिवस, टेन्शनवाला दिवस होता, पण त्या टेन्शन मधनं बाहेर काढलंय त्या जोडीने. वॉशिंग्टन सुंदर आणि रेड्डी या जोडीनं बाहेर काढले. पण आता पुन्हा एकदा त्या दिशेनं, हो त्यांनी सांगितलं बाबा एकदा चूक झाली आता नाही होणार. यावेळेला झेल टिपला आणि भारतीयांसाठी आनंदाची गोष्ट की ती जोडी आहे. आणि त्यानंतर नितीश रेड्डीचं शतक आलंय त्या मॅच मध्ये. अभिनंदन नितीश रेड्डी, कारण ती इनिंग पाहिजे होती भारताला पुन्हा एकदा या टेस्ट मॅच मध्ये. कारण जो चॅम्पियनशिपची मॅच खेळायची आहे भारताला, टेस्ट चॅम्पियनशिपची, त्यामुळे या सामन्यामध्ये जिंकायचं आहे तर एक इनिंग यायची होती. एक चांगली पार्टनरशिप 100च्या वरती झाले. आणि ती पार्टनरशिप फक्त हा मॅच सेव्हिंग नाही आहे, तर एक कॉन्फिडन्स देऊन जाणार आहे. हा विकेट बघा फुलरले नव्हता, मागच्या चेंडूवरती झेल सुटला होता मितेशच्या हातातनं. आता झेल सुटलेला नाहीये, झेल टिपला गेला. गडी बाजल एक गाणं ऐकूया आणि येऊया. मॅच रंगला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 5. 12 चेंडूचा खेळ आहे, पण 6 धावा. आणि आता पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ संपताना धावा आहे धावफलकावरती 6. 2 गडी बाद 6 धावा. आता दुसऱ्या षटकात आता गोलंदाज प्रमोद, फलंदाज निखिल, ऋतिक. सुरुवात खराब, स्टार्ट खराब. व्हाईट बॉलचा इशारा होत असताना एक एक धाव महत्वाची, एक एक रन महत्वाचे आहे. तुम्ही हाताळलेला वाईट चेंडू, तुम्ही दिलेले अवांतर धाव प्रतिस्पर्ध्याला थोडा हातभार लावून जातील आणि तेच घडलंय. एक एक धाव महत्वाची. आतापर्यंत पाहिलं तर अजून एक वाईट आलाय. जो 12-14चा गेम होता तो आता 12-12 वर आलाय. 12-14 नंतर गेम आता 12-12 वरती येऊन ठेपलाय. सरळ यष्टी उद्ध्वस्त ऑफ स्टंप बेस दिसतोय. 12-12 वरनं साईड चेंज केली. राईट आर्म ओव्हर द वरनं राईट आर्म अराउंड द विकेट आले आणि पहिल्याच या चेंडूवरती क्लीन बॉल विकेट बा. मध्ये पाहू शकता राईट आर्म अराउंड द विकेट, फुलर लँड डिलिव्हरी अक्रॉस द लाईन, सरळ बेल्स बरोबर त्या बेल्स वरती जाऊन हा चेंडू आदळलाय. 2 वाईड नंतर 2 अवांतर चेंडू हाताळल्यानंतर गोलंदाज थोडा ऑन ट्रॅक येतोय. आता त्याच्या टी शर्ट वरती नंबर आहे 5, पण कॅप्टनने सांगितलं बाबा 5च धावा द्यायच्या आहेत. जर तितक्या धावा दिल्या तर रुद्र 11 येणार, पण दुसऱ्या बाजूला पाहिजे 6 ते 7 धावा या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. 6 ते 7 धावा या षटकामध्ये क्रमप्राप्त असणार आहे. 1.1 षटकांचा खेळ. धावा आहे धावफलकावरती 8. नवीन फलंदाज मैदानावर दाखल आहे जयेश. कहाणी साईड चेंज झाली पण कहाणी नाही बदलली. तुम्ही 3 वाईट बॉल टाकले, 3 वाईट बॉल. याचा अर्थ तुम्ही एक चौकार जवळपास दिलाय प्रतिस्पर्ध्याला. काही न करता जवळपास तुम्ही एक चौकाराचा अहेर समोरच्याला केलाय. फुलटॉस बॉल डाऊन द ग्राउंड. चेंडू लॉंगनच्या रिझन मध्ये मितेश वेगाने आलाय. नेम आहे, याचा नेम आहे, त्याच्यामुळे थांबले आहेत. पहिला एक नेम पाहिला, डायरेक्ट हिट पाहिलाय, त्याच्यामुळे जसं म्हणतात ना दुधानं तोंड पोळलं का माणूस ताक पण फुकून फुकून पितो तसं आहे. त्याच्यामुळे एक नेम पाहिलाय, तो पुन्हा एकदा तसा धोका पत्करावा लागू नये म्हणून ऋतिक आणि जयेशनं कॉमन सेन्स दाखवलेलं आहे. थांबल्यात थोडेसे की अजून थोडासा वेळ आहे, टाइम आहे, इतकी घाई करायची आवश्यकता नाही.
धावा झाल्या धाव फलकावरती 10. अजून 10 धावांची आवश्यकता आहे. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 वाईट बॉल. कारण थोडंसं आम्ही थांबलो इथं पॉज, कारण चेंडू बाहेरच्या दिशेने निघून गेला. कारण या स्पर्धेमधला व्हाईटचा जो नियम आहे, जी व्हाईटची लाईन आहे त्या लाईनच्या बाहेर जर गेला तर तो चेंडू पंच जवांतर व्हाईट चेंडूचा इशारा करतात. त्याच्यामुळे शफल झाले न झाले नो मॅटर. पुन्हा एकदा हवेत आहे मितेश, सर्वात बिझी खेळाडू आहे. बॅटिंगलाही बिझी होता, फिल्डिंगलाही बिझी आहे आणि त्याने एकदम इझी कॅच घेतला. एक वेळा लेझी झालं होतं पण आता इझी कॅच घेतलाय. विकेट गॉन, गडी बाद. तालावर पण आता थोडंसं ताल सूर थोडासा बिघडलाय दोन्ही बाजूनं. असं नाही की फक्त बॅट्समनचा बिघडलाय, गोलंदाज सुद्धा ऑन ट्रॅक यायला हवा. आता नाव त्यांचं प्रमोद आहे पण डब्ल्यू जास्त त्यांना आवडतो. एक तर विकेटचाही डब्ल्यू आणि वाईटचा पण डब्ल्यू, त्याच्यामुळे दोन्ही डब्ल्यू आल्यात या स्कोर कार्ड वरती. आतापर्यंत जर पाहिलं 3 चेंडूवरती. आता खेळ राहिलाय 9 चेंडूचा आणि धावा करायचे ते बरोबर 9. म्हणजे इंग्लिशमध्ये 9 जर म्हटलं तर आता काय करायचं आहे, म्हणजे बरोबर या क्षणाला तुम्हाला काय करायचं आहे ते तुम्हाला शोधायचं आहे. पुढचा मॅच निधी 11 आणि महाराष्ट्र बॉईज. बी रेडी राहा, पुढचा मॅच ही तो येणार आहे. नवीन बोला मैदानावर दाखल प्रथम ऑकवर्ड पोझिशन मध्ये होते, फुलरले नव्हता चेंडू, मागे केलाय, बॅकफुटला केलाय, पोझिशन मध्ये नव्हती, पायांची हालचाल नाही झाली. तसं आमचा झहीरभाई नेहमी सांगतात म्हणजे फुटवर्क नाही था, म्हणजे खेळताना फुटवर्क न मोबाईलमध्ये नेटवर्क नसलं तर वाट लागते. त्याच्यामुळे तुमच्या रेंजमध्ये जरी आला ना तरी तो जाणार नाही. नेटवर्कची रेंज पाहिजे, फुटवर्कची रेंज पाहिजे. त्याच्यामुळे हा चेंडू निर्धावाला आहे. 8 चेंडू 9 धावांची आवश्यकता आहे. रंगलेला असा सामना. ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह मिड विकेटचा क्षेत्ररक्षक मिड ऑन पर देईल. फील्ड केले 1 धावे चेंडूवरती पूर्ण. एका धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय. 1 2 12 12 7 चेंडू 8 धावा. 7-8 सामना. शेवटचा चेंडू कुठल्या दिशेला जाणार, या बाजूला त्या बाजूला, चौबारेच्या बाजूने जाणार की रुद्र 11च्या बाजूने जाणार. नवदुर्गा चौबारे वर्सेस रुद्र 11चा मॅच. 7 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. हलक्या हाताने खेळला, हलक्या हाताने सेन्सिबल. नो मेन्स लँड मध्ये खेळलाय चेंडू. क्षेत्ररक्षक नव्हते, दूर होते. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण करते फलंदाज जयेश, ज्याच्या नावामध्ये जयी आहे, यशी आहे आणि टीमला ते मिळवून द्यायचं आहे. जिंकायचं आहे आणि यशी मिळवून द्यायचं आहे. आता कहाणी आले 2 षटकांचा खेळ संपलाय. स्कोर 14-14. 6 चेंडू 6 धावा. 6-6. पाहत राहा पाटील परिवाराची स्पर्धा. एक ऐकूया गीत आणि येऊया मॅचच्या दिशेने. चला 6 चेंडू 6 धावा. 6-6 मॅच. स्ट्राईक एंडला प्रथम, नॉन स्ट्राईकला जयेश, गोलंदाजीसाठी वैजेश. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करायचा होता. अपील झालाय. पायावरचा चेंडू काढण्याचा प्रयत्न आणि इथे विकेट. गडी बाद झालाय. पंचांचा इशारा आलाय. काय आलाय, लेग अंपायर, लेग पंच इशारा झालाय तिथे सक्सचा. त्याच्यामुळे कहाणी में ट्विस्ट आलाय. कहाणी में ट्विस्ट आलाय कारण आपण मेन स्क्रीनला बघत होते पण तिथून स्क्वेअर लेग वरनं नक्कीच तो इशारा आलेला आहे.
त्याच्यामुळे एक धाव तर येईल, एक चेंडू जो होता तोही जाईल. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. चला मॅच 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 स्टार्ट करा, कारण गोलंदाज येईल. आता चौबारे संघ थोडंसं सुटकेचा निश्वास ठेवलाय, कारण दोन सीन पाहिले आपण. एक तर पहिला इन फ्रंट ऑफ द विकेट LBW, तिथून नो चेंडूचा इशारा आलाय. चला आता समीकरण बदललेलं आहे, समीकरण थोडंसं चेंज झालंय. मॅच 50-50 वाला होता, तो आता 60-40 झालाय, फक्त एवढंच आहे. 6-4. सहा चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. चला 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. 6-4. गोलंदाज रेडी होते. दर्शन पुन्हा एकदा थोडा वेळ थांबलाय, वेळ थांबलाय, वेळ 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 चालले, वेळ आले, वेळ निघून चालले. 6 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल स्वीप केला स्क्वेअर लेग रिजन मध्ये, फील्ड केला गेला. त्या चेंडूला दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चार धावांची आवश्यकता होती. 6-4. आता 5-3. 5-3चा मॅच. ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू. एका गोष्टीचं नक्कीच थोडंसं आश्चर्य वाटलं की आता तो 5-3चा मॅच होता, त्याच्यामुळे जे डावपीस आहे तेही कदाचित समोर यायला हवे ते. आता 4-2चा मॅच. 4 चेंडूचा खेळ आहे, 2 धावांची आवश्यकता आहे. 4-2चा मॅच. जयेश ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला प्रथम. ऑन साईडला थोडासा फ्लिक केलाय, जबरदस्त स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक येईल आणि या रन इथून मॅचला जिंकलाय टीम नवदुर्गा चौबारे संघ. विजय होता, अभिनंदन. एक क्लोज मॅच होता, जवळचा मॅच होता. रुद्र 11 पहिला तर कमी धावसंख्या उभारली, त्याच्यानंतर ज्या एक्स्ट्राज होत्या, अवांतर धावा होत्या, कदाचित त्या अवांतर धाव्याने थोडासा घात केला की काय. कारण मी म्हटलं होतं ज्यावेळेला तुम्ही 3, 4, 5, 6 एक्स्ट्रा टाकणार, याचा तर एक चौकार किंवा एक षटकार प्रतिस्पर्ध्याला तुम्ही देणार आहेत आणि तोच